मग मी प्रत्येक वेळेस आईला का समोर घेऊन काम करायचो, कारण की मी पाहिलेत माझ्या मित्रांचे आई वडील नाही आहेत, कोणाला आई नाही आहे लहानपणापासून. तर माझ्याकडे आई आहे तरी ॲटलिस्ट. मग ते गरिबातनं जन्म झाला म्हणून आपण गरिबात मरायचं नाही आहे. निवडण्यात आलं मग नाशिक, अमरावती, जळगाव, सातारा सगळीकडे शेतकरी म्हणून पहिल्या लॉटमध्ये 150 शेतकऱ्यांनी दोघायला घेऊन गेलो. अच्छा. तिथं गेल्यावर पहिले त्यांना मार्केट शिकवलं सकाळी. हो त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी मी त्यांना सुपर मार्केट फिरवलं. हो 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 त्याच्यानंतर कोल्ड स्टोरेज फिरवलंय. पण असा विचार मी कधीच नाही केला की कोणाला त्रास होईल. हा जो मी मार्ग काढला याच्याने दोघांचं भलं आहे. हो, कारण की त्याला कॅश पैसे भेटतात, अगदी त्याचंही नाव होत आहे. अगदी. ज्या व्यक्तीने उधार माल घ्यायचा आणि बाहेर कुठं विकला आणि तिथे जर पैसे बुडले त्याचे, बरोबर, तर हिस्ट्रीमध्ये काम करतात. मी आपली सहज प्रत्येकासमोर स्वामी स्वामी नाही का, स्वामी भक्त असं आपलं चाललं होतं. त्या प्रवासामध्ये त्या दोन्ही भावांनी मला प्रश्न विचारला, तर तुम्ही इतके स्वामी भक्त मोठे आहेत, तर स्वामीवरती गाणं करायचं का? आणि त्याच्यानंतर खरी जर्नी स्टार्ट झाली. माझं सर्व काही लिखाण चालू झालं त्याच्यावरती, शब्द वगैरे. आणि शब्द झाल्यानंतर ना अवधूत गांधींनी ते गाणं गायलं. आणि झाल्यानंतर ना मला सांगितण्यात आलं की आम्हाला हिरो भेटत नाही काम करण्यासाठी. अच्छा. आणि त्यात मला त्यांनी घेतलं. नमस्कार, आरजे टॉक्स या मराठी यूट्यूब चॅनलवर मी रोहित जवळकर आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्याला असे गेस्ट लाभले आहेत ज्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत आणि तरुणांचे प्रेरणास्थान आदरणीय डॉक्टर प्रशांत गवळी सर. सर, आपले खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवर. नमस्कार. आणि सर्वात प्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो की आपण आपल्या बहुमूल्य वेळेत बिझी शेड्यूलमधून आम्हाला हा वेळ दिला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. सर, आपण एक उद्योजक म्हणून, एक व्यावसायिक म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहातच, पण आपण आपल्या प्रसिद्धीचे अजून एक कारण म्हणजे की आपण स्वामींचे भक्त आहात. तर माझा सर्वात पहिला प्रश्न हा असेल की आपल्या आयुष्यामध्ये स्वामींची एंट्री कशी झाली, आपल्या आयुष्यात स्वामी कसे आले? तुम्ही पहिला प्रश्न असा तुम्ही विचारला आहे, कारण की तिथूनच सगळी सुरुवात माझी तिथून झाली माझी जर्नीची. आणि जर सांगायचं म्हटलं तर स्वामी किंवा डायरेक्टच येत नाहीत, प्रकट होत नाही, पण ते माणसामध्येच प्रकट होतात. आणि माझे पहिले जर स्वामी पाहिलं तर माझ्या आईमध्येच मला स्वामी दिसतात. वा, हे मी आईचंच माझं प्रेरणास्थान पाहिलं. आणि जर स्वामींचं वेळ का लागलं असं जर विचार केला तर एक मठामध्ये ज्यावेळेस मी काही वस्तू विकायचो मठाच्या त्या गर्दीमध्ये, आणि मी त्यावेळेस मी सोलापूरचं असताना मी अक्कलकोटला कधी गेलो नव्हतो. अच्छा. हां, म्हणजे गेलेच नाही कधी गेलो नव्हतो. ओके. पण पुण्यामध्ये गोगावले मठ म्हणून आहे, तिथून मी ज्यावेळेस दर्शन घ्यायला गेलो तिथं स्वामींचं दर्शन झालं आणि तिथून विभूती घेतली आणि तिथून मला स्वामींची खरे प्रचिती भेटली आणि माझ्या व्यवसायामध्ये एक चांगली भरभराटची सुरुवात झाली. अगदीच. आपण प्रसिद्ध तर होताच सर, पण आपण लोकांच्या घराघरापर्यंत कधी पोचलात तर आपले जे 2 गाणी आली, स्वामी 1 आणि स्वामी 2, तर त्याच्यामध्ये तुमचा संपूर्ण जीवन प्रवास पूर्ण महाराष्ट्रभर जनतेने पाहिला. तर आपल्याला अशी कल्पना कधी सुचली की आपण असं गाणं बनवावं आपल्या जीवन प्रवासावरती आणि स्वामींचा हे घेऊन, तर तुम्हाला असं कधी वाटलं? सर्वप्रथम तर व्यवसायामध्ये चढ उतार होतच होते. आणि मी म्हटलं ना, लहानपणापासूनची जर्नी, आईसोबत कष्ट करणे, मार्केटमध्ये काम करणे आणि मग हालाकीचे दिवस, याच्यामध्ये खूप म्हणजे दिवस चांगलेच होते असे नव्हते. त्याच्यातनं हे संकटातनं आपण जेव्हा सक्सेसफुल एक उद्योजक बनतो आणि ते होत असताना ज्यावेळेस एक नाशिकचे 2 मित्र आहेत माझे, मनीष आणि ब्रह्मा म्हणून, ते ऑलरेडी ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात. मी आपली सहज प्रत्येकासमोर स्वामी स्वामी नाही का, स्वामी भक्त असं आपलं चाललं होतं. त्या प्रवासामध्ये त्या दोन्ही भावांनी मला प्रश्न विचारला, तर तुम्ही इतके स्वामी भक्त मोठे आहेत, तर स्वामीवरती गाणं करायचं का? आणि त्याच्यानंतर खरी जर्नी स्टार्ट झाली. माझं सर्व काही लिखाण चालू झालं त्याच्यावरती, शब्द वगैरे. आणि शब्द झाल्यानंतर ना अवधूत गांधींनी ते गाणं गायलं. आणि झाल्यानंतर ना मला सांगितण्यात आलं की आम्हाला हिरो भेटत नाही काम करण्यासाठी. अच्छा. आणि त्यात मला त्यांनी घेतलं. आणि मला आवड का निर्माण झाली, जिथं मी कष्ट केलं, ज्या मार्केट एरियामध्ये तिथं शूटिंग झाली. हो. ज्या स्लम एरियामध्ये आम्ही 10 बाय 10च्या रूममध्ये राहायचो तिथंच आम्ही शूटिंग घेतली. ओके. आणि मंदिर केंद्रामध्ये शूटिंग घेतली. आणि शूटिंगमध्ये होत असताना मला समजलं सुद्धा नाही की मी माझ्याकडे स्वामींनीच करून घेतलं कदाचित. आणि आज तुम्ही पाहताय की इतकं सुंदर ते गाणं आज ट्रेंडिंगला आहे आणि थोड्या दिवसांनी 30 मिलियन लोक ते गाणं पाहतील आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, रिंगटोनला आणि सगळ्यांच्या मंदिरामध्ये वगैरे गाणं वाजतंय. माझं खूप, मी स्वामींवरतीच
ती आहे म्हणायचं त्या गाण्याची. अगदी अगदी सर, मी स्वतः सुद्धा वैयक्तिक अनुभव घेतो त्यावेळेस पाहतो की लहान मुलं सुद्धा ते गाणं गुणगुणत असतात. आपण पाहिलं तर लहान मुलं कार्टून हे त्याच्यात असं, पण आज तुमच्या गाण्यामुळे लहान मुले सुद्धा स्वामींचं गाणं म्हणतात आहे. मी गाण्यामध्ये पाहिलं की तुमचं आणि तुमच्या आईचं खूप असं विशिष्ट बॉन्डिंग आहे. तुमच्या आयुष्यामध्ये त्यांची खूप प्रेरणा दिसते. आपल्या मातोश्रींबद्दल काही सांगू शकता सर, की कशी तुम्हाला प्रेरणा मिळाली त्यांच्याकडून? काय असतं ना बघा, प्रत्येक जण बोलतो की आपल्या आईवडिलां पहिले आपल्या आईवडीलच आपले परमेश्वर हो आहे. हो अगदीच. आणि आई माझ्यासमोर कष्ट करत होती, मी तिच्यासमोर कष्ट करायचो, आणि त्याच्यामुळे जो डोळ्यामध्ये आम्हाला जो भाव दिसत होता की कष्टाच्या पलीकडे काय नाहीये आणि पैसा कमवायचा आहे पण इमानदारीने कमवायचा, बरोबर. हे माझ्या आईचं शिकवण होतं. आणि कष्टाला कधी लाजायचं नाही. मग जर मी आईसमोरच कष्ट करत होतो तर लाज आमची तिथंच संपली माझी. बरोबर. मग मी प्रत्येक वेळेस आईला का समोर घेऊन काम करायचो, कारण की मी पाहिलेत माझ्या मित्रांचे आई वडील नाही आहेत, कोणाला आई नाही आहे लहानपणापासून, तर माझ्याकडे आई आहे तरी ॲटलिस्ट. मग ते गरिबातनं जन्म झाला म्हणून आपण गरिबात मारायचं नाही आहे, पण आईसोबत राहून कष्ट कसं करायचं शिकलो, समाजामध्ये कसं वावरायचं, कोणाबद्दल वाईट नाही करायचं, हे आईचे शिकवण होते. आणि आईला असं सोबत घेता घेता मला एक दिवस असं आठवत नाही की मला 2 बहिणी आहेत, भाऊ आहे, ओके. गाव असेल, पण मी आईला सोडून कधीच राहिलो नाही. आज आईवडील माझ्यासोबतच आहेत, त्यामुळे मला खूप अभिमान वाटतो की आईमुळेच सगळं काही आहे. त्यामुळे मी सांगाल तेवढं कमी आहे. म्हणजे तो एक चित्रपटातला डायलॉग आहे की माँ से बडा योद्धा कोई नाही होता. आज तुमच्या मातोश्रींनी हा जो योद्धा घडवलाय तो आज संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. तर मला असं विचारायचं होतं सर की तुम्ही आता जसं सांगितलं की मंडईमध्ये हमालीचं काम केलं, त्यानंतरनं तुम्ही मेडिकलचा व्यवसाय केला, त्यानंतर नारळ असतील, बटाटे, कांदी याच्या मंडईमध्ये तुम्ही खरेदी विक्रीचा व्यवसाय केला. सो तुम्ही लहानपणीपासून असं ठरवलं होतं की आपण बाबा नोकरी नाही करायची, व्यवसाय करायचा? मी तर बघा कामच करून मोठा झालो, पण ज्यावेळेस माणसाला समज निर्माण होते की बाबा जॉब करून त्या पैशामध्ये काहीच होत नाहीये, हे ज्यावेळेस मला समजलं, मग त्यावेळेस मी मेडिकल इंडस्ट्रीमध्ये मी पाऊल टाकलं. मेडिकलमध्ये माझा पूर्णपणे अनुभव होता. पार्टनरशिपमध्ये मेडिकल चालू केलं, पण ज्यावेळेस खूप कॉम्पिटिशन वाढलं आणि पैशाची कमतरता वाढली, आम्ही बंद केलं. ओके. आणि त्याच्यानंतर मी ॲग्रिकल्चरमध्ये माझं पदार्पण झालं की मेडिकल इंडस्ट्री पण कधी न संपणार आहे, पण ॲग्रिकल्चर पण कधी न संपणार इंडस्ट्री आहे. ओके. आणि मग माझी एंट्री ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे तुम्ही पूर्ण स्विचच केलं तुमचा जो करिअरचा भाग असेल. मला असं विचारायचं होतं सर, म्हणजे मी आज समाज जीवनात जगत असताना पाहतो की आपला जो मराठी समाज आहे, आपण पाहतो परप्रांतीय लोक बाहेरून येतात, आज शून्यातून व्यवसाय उभे करतात, मोठे होतात. आज आपण कुठं तर पाहिलं तर मराठी जे तरुण आहेत त्यांच्या मनात लहानपणापासून बिंबवलं जातं, तू डिग्री करायची, डिग्री झाली नोकरी करायची, नोकरी झाली घर घ्यायचं, घराचा हप्ता आयुष्यभर फेडायचा, शनिवारी घरातल्यांना हॉटेलमधनं जेवण न्यायचं, नंतर हॉटेलमध्ये जेवण न्यायचं, रविवारी गार्डनला फिरायला न्यायचं, नंतर पिक्चरला न्यायचं, संपलं मराठी माणसाचं आयुष्य. पण ह्या जो पिंड पडलाय याला तुम्ही कुठे तर क्रॅक केलंय की मला असं सांगितलं की जे तरुण आहेत माझ्यासारखे असतील किंवा इतर जे असतील की ज्यांना सुद्धा व्यवसायामध्ये उद्योगामध्ये प्रगती करायची, त्यांच्यासाठी तुम्ही एक आदर्श तर आहातच, पण तुमचं एक त्यांच्यासाठी एक सिनियर म्हणून किंवा मोठा भाऊ म्हणून काय मार्गदर्शन असेल सर? सर्वप्रथम बघा, मी ज्या इंडस्ट्रीत काम करतोय ते आहे कृषी इंडस्ट्री, आणि कृषी इंडस्ट्रीमध्ये टिकणं खूप अवघड आहे. हो हो हो. जर मी उदाहरण देण्याचं जर बघितलं तर गावाकडे बघा, एका आईवडिलांना 2 मुलं असतात. हो. आणि ते खेडेगावाचे असतात, आणि तिथं एक मुलगा शिकलेला असतो आणि एक न शिकलेला. पण आईवडील काय करतात, शिकलेला त्याला सिटीमध्ये पाठवतात. बरोबर. आणि तो शिकलेला काय करतो, सकाळी डबा घेतो, सकाळी नाश्ता करतो, दुपारी टाइमला जेवण करतो, पंचिंग करून बायको लवकर बोलते पण तो टायमिंगला पोहोचतो. ठीक आहे, येताना भाजीपाला पण घेऊन येतो. ठीक आहे, तो शिकलेला आहे. हो. पण आज खेडेगावामध्ये न शिकलेला मुलगा काय करतो, अमावस्या आली, हवामानाचं वातावरण बघून तो त्याला फवारणी करतो शेतामध्ये. बरोबर. त्याच्यानंतरनं आई वडिलांना सांभाळ करतो. ठीक आहे. बरोबर. आणि वर्षाकाठी एवढे पैसे लाखोत कमवतो का तो शेतकरी आहे, कारण तो शिकलेला पण नाहीये. बरोबर. त्याला किती बाईक कितीचे सरी पाडायचे, म्हणजे त्याला गणिताचं नॉलेज आहे, त्याला भौगोलिक नॉलेज आहे, त्याला पैसे कमवायचं नॉलेज आहे, आई वडिलांना सांभाळायचं. कोण न शिकलेला. अगदीच. मग मला सांगा, शिकलेला योग्य आहे का अशिकलेला? शिकलेला योग्य आहे. म्हणजे तुमचा म्हणण्याचा उद्देश समजला मला की तुम्ही त्या कागदाच्या डिग्र्या घेऊन जरी तुम्ही आयुष्यात यशस्वी होत नसेल तर तो बिना डिग्रीचा शेतकरी तिकडे तो उद्योजक झाला. थोडक्यात अगदी 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 उद्योजक बनतोय आणि चांगले पैसे कमवतो. हा सिटीमध्ये राहून आई वडिलांकडे परत पैसे मागतो. हो ना. हे कमी पडलं ते पडलं, काय होतं ना, हे समजत नाहीये. म्हणजे उद्योजक का व्हावं, मग मी शेतीपासूनच का म्हणतो, एक शेतकरी ते उद्योजक का बनलं पाहिजे. अगदी माझं तोच मूळ कारण होतं की उद्योजक बनल्याशिवाय कुठलाही मार्ग नाही. म्हणजे नोकरी मिळवणाऱ्यापेक्षा नोकरी देणारा बना,
हा अगदी. तुमचा मेसेज जो आहे सर्व तरुणांसाठी आहे. मला विचारायचं होतं सर, आज समर्थ क्रॉप केअर जी आपली कंपनी आहे, आज तुम्ही शेतकऱ्यांसाठी कार्य करता, तर तुमच्या मनामध्ये कधी विचार आला की आज आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे, किंवा ही जी कल्पना आहे की आपण असं एक बिझनेस मॉडेल सेट करू? जसं आपण पाहतो आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची अवस्था खूप खराब आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे, आणि तुमच्या प्रकल्पातनं आमच्या टीमने अभ्यास केला, मला एक गोष्ट समजली की कर्जमाफी हा शेतकऱ्याच्या समस्येचा उपाय नाही, आणि तुम्ही तुमच्यामुळे महाराष्ट्रातील आज हजारो शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. कर्जमाफी हा उपाय नसून कर्जमुक्ती हा उपाय आहे. यासाठी तुम्ही कसे नियोजन केलं, किंवा कशा प्रकारे तुम्हाला शेतकऱ्यांचं सहकार्य झालं? ज्यावेळेस मी 2016, 17, 18 ते 3 वर्षामध्ये मी कमीत कमी 3 ते 4 लाख किलोमीटर गाडी मी फिरलोय शेतकऱ्यांसाठी, पूर्ण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, खेडेगाव, कर्नाटक सगळं. ओके. त्यात एक मला खूप जाणवायचं की शेतकरी हताशच आहे. शेतकऱ्याच्या शिक्षणासाठी मुलगाला पैसे नाही आहेत, लग्न करायला पैसे नाही आहेत, तो कर्ज काढतोय सावकारीमध्ये, तो बुडत चाललाय. ह्याचा एकमेव मार्ग आहे पैसा. अगदी. आणि तो कोणाचा म्हणजे असं कोणाची भीक घेत नाही शेतकरी, त्याची ताकद लई मोठी आहे. बरोबर बरोबर. तो कष्टच करणार, भले त्याला कर्ज होऊ दे, तो कुणाच्या नादाला लागत नाही. बरोबर. पण त्याला कळत नव्हतं की कर्ज कुठं घेतलं पाहिजे, कुठं नाही घेतलं पाहिजे. कर्ज त्याने ह्याच्यासाठी घेतलं पाहिजे ज्यातून उत्पन्न भेटेल. बरोबर. आजपर्यंत कर्ज कशासाठी घेतलं? शिक्षण, मुलीचं लग्न वगैरे, हे कर्ज आहे. हो. त्याला फेडण्यासाठी पण कर्ज काढायला लागतं. मग मी एक लक्षात घेतलं की बाबा ह्याला उत्पन्न कसं वाढेल, बरोबर है ना, आणि त्याच्या घरात पैसे कसं येईल, ह्याच्यावरती मी जास्त काम केलं. हो. मग त्यासाठी मला लक्षात आलं की ज्या ज्या व्यापारी, एजंट, एक्सपोर्ट लोक जे शेतकऱ्याला फसवणूक करतात, ते पहिले मी थांबवलं. हो. त्याचं कारण आहे कॅश अँड कॅरी. राईट राईट मी राईट. माल घेतोय, तुला कॅश पैसे तुझ्या हक्काचे भेटले पाहिजे. मी प्रत्येक शेतकऱ्याकडनं आज सुद्धा एकही शेतकऱ्याकडनं मी उधार माल नाही घेतला. जबरदस्त. हे मी त्यांना पहिले त्याचं हे मूळ तयार केली, त्याचं फसवणूक थांबवली. दुसरं, शेतीला उद्योजक बनवायचं होतं, मग कसं बनवायचं, तर मी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग शिकवलं. ओके. मी मिक्स फ्रूट शेती करायला शिकवली. मी त्यांना मार्केट शिकवलं. बरं, भाव कसा घ्यायचा शिकवलं. हो हो हो. ह्याच्याने काय झालं, एकदाच लागवड करा आणि पेन्शन सारखं तुमचं उत्पन्न घ्या मिक्स फ्रूट शेतीमधनं. त्यात ज्या घरात चांगले पैसे आले, तो कुणाच पाहुण्याकडनं पैसे काढणार नाही. हो. कुठल्याही सावकाराकडनं पैसे काढणार नाही. हो. त्याला कर्ज जर झालंच नाही, त्याच्या आत्महत्या पण वाचतील. हो हो हो. या सगळ्याचा अभ्यास करून आपण शेतकऱ्यांसाठी खूप बरंच काही आपण काम करतोय. जसं आता मला तुम्ही सांगितलं की शेतकऱ्यांना तुम्ही एक क्रेडिट सायकल असते मालाची, ती क्रेडिट सायकलच ब्रेक केली, म्हणजे तुम्हाला पेमेंटचा काही प्रॉब्लेम नाही राहिला. पण आपण असं पाहतो आज मार्केटमध्ये, शेतकऱ्यांच्या मार्केटमध्ये, की शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही सर. शेतकरी राब कष्ट करून तो माल मार्केटला आणतात. तिथले जे काही दलाल असतील, एजंट असतील, ते तो अगदी म्हणजे दमडी कवडीच्या मोलामध्ये तो उचलतात आणि अव्वाचा सव्वा करून मार्केटला विकतात. आणि शेतकरी बिचारा घरी जातो, त्याला येतो सगळं जास्त त्याच्या हातात येतात 200 रुपये. ते त्याची 6 महिन्याची मेहनत असेल, 5 महिन्याची ऊन वाऱ्या पावसाची लढून असेल, तर तुम्ही ती सायकल जी ब्रेक केली आणि शेतकऱ्यांना कुठेतरी तुम्ही तुमच्या कंपनीच्या नावासारखे समर्थ बनवत चालला. तर हे जे मधले जे दुवे होते तुमच्या या प्रोजेक्टमुळे, त्यांच्या कुठेतरी व्यवसायावरती गदा आली, त्यांचा तुम्हाला काही विरोध झाला का सर, आणि तो कसा तुम्ही हँडल केला? कसं असतं, नाण्याच्या दोन्ही बाजू असतात. अगदी. आणि आज जरी विचार केला, एक प्रशांत गवळीने जरी तुम्हाला काही द्यायचं बंद केलं, तर शेतकरी खूप आहेत, ठीक आहे ना, पण असा विचार मी कधीच नाही केला की कोणाला त्रास होईल. हा जो मी मार्ग काढला, ह्याच्याने दोघांचं भलं आहे. हो. कारण की त्याला कॅश पैसे भेटतात, अगदी. त्याचंही नाव होत आहे. अगदी. ज्या व्यक्तीने उधार माल घ्यायचा आणि बाहेर कुठं विकला आणि तिथे जर पैसे बुडले त्याचे, बरोबर, तर ह्याचंही नाव खराब होत आहे. हो. शेवटी ह्याला पण एक चांगला क्लायंट भेटतोय. अगदी. ह्याचंही मी वाईट नाही केलं ना. पण मी ज्यावेळेस असं जाणवलं मला की अरे दोघांचं बरोबर झालं पाहिजे, मी कलेक्शन सेंटर हा मार्ग काढला. कारण त्या गावामध्ये तिथेच तुम्ही माल द्या. हो हो. तुम्ही तिथून कॅश पेमेंट घेऊन हो हो हो. आणि ह्याला व्यापाराला काय प्रॉब्लेम हे झाला, मार्ग निघाला. त्याला 10 बागा फिरायच्या नाहीत, रेट बघायचं नाहीत, क्वालिटी टेन्शन नाही. कारण का, एका सेंटरला जायचं, कॅश द्यायचा आणि माल घेऊन जायचं. अगदी. त्यामुळं मला असे फोन वगैरे आले की बाबा तू आमच्या गावात येतो आणि त्यांना सांगतो मग आमचा धंदा बंद पडतोय. हो हो हो. बाबा तू माझ्या संग जोड किंवा तू सेंटर घे, तू पण एक उद्योजक चांगला, तुम्हाला सुद्धा मी व्यवसाय पूर्ण. त्यामुळे असं काही नाही, चांगल्या कामाला बघा त्रास आहे. हो हो. चांगल्या कामाला चांगले लोक सुद्धा तेवढेच भेटतात. अगदीच अगदीच. त्यामुळे असं काही मी मनावर घेतलं नाही कोणाला त्रास. आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आणले. एक म्हणजे शेतकऱ्यांना जे पारंपरिक पद्धतीने तो शेती करत होता त्यामध्ये त्याला नुकसान होत होतं, त्यांना तुम्ही आधुनिक पद्धतीमध्ये आणलं. मी जसं आमच्या टीमने अभ्यास केला, मी पाहिलं की तुम्ही तुमचे ॲप बनवलंय
शेतकऱ्यांना हवामानाचा कसा अंदाज घेतला पाहिजे, कसं केलं पाहिजे, आणि अवकाळी पाऊस झाला किंवा अचानक दुष्काळच आला तर अशा वेळेस तुम्ही म्हणजे कशा उपाययोजना करता की शेतकऱ्यांना या प्रॉब्लेममधनं सुद्धा त्यांना बाहेर काढता आलं पाहिजे? बघा, शेतकऱ्यांना जर बघितलं आयुष्यभर प्रॉब्लेम हे असणारच आहेत. अगदी कारण ते वरच्याला कोणी थांबवू शकत नाही. बरोबर. मग त्यांनी काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे की 3 दिवस अगोदर हवामान काय होणार समजतं. ठीक आहे, त्याचं यंत्र आलं सध्या. आता सर्वप्रथम त्यांनी मातीचं परीक्षण केलं पाहिजे की त्याच्यामध्ये ही लागवड करणे योग्य आहे का. पहिली गोष्ट, लागवड केल्यानंतर विचार करून मजा नाहीये, कारण की तोपर्यंत तुमचा खर्च झालेला असतो. ओके. आणि दुसरा असं त्यांनी नियोजन केलं पाहिजे की ज्यावेळेस तुम्ही लागवड करताय तर मार्केट खरं कुठं आहे का. हो हो हो. जसं मी सांगतो लोकांना पेरूची लागवड करा, की मला माहिती आहे 7 ते 8%, 10%च लागवडी होतात आणि 100% मागणी आहे. बरोबर. इथून पुढे 10 वर्ष किती जरी लोकांनी लावलं तरी त्याचं कमी पडणार आहे. बरोबर. केळी, आज कुठल्या घरामध्ये केळी येत नाही. बरोबर. किती लागवड होते, विक्री होते, पैसे बनतात, त्याच्यातनं परत खोडवा तयार होतो. बरोबर. पूर्णपणे एकदा लागवड करून त्याला वारंवार कसं उत्पन्न भेटेल हेच मी त्यांना मार्गदर्शन करत आलेलं आहे. आणि नुकसान जर होणार असेल तर तुमच्याकडे खर्चाचं नियोजन झालं पाहिजे. मग त्यासाठी आम्ही ॲग्रोबीट म्हणून एक ॲप बनवला आम्ही 4 वर्षापूर्वी, आणि त्या ॲपच्या द्वारे त्याचा होणारा पूर्ण खर्च त्यात मांडायचा आहे. ओके. गाईला चारा टाकलाय त्याचा मग खर्च मांड, औषधं आणली त्याच्या बिलांची फुल टाक, त्याच्यानंतर काही तुम्ही रोपं आणली त्याचे खत टाक. बरोबर. तोडणी झाल्यावर मग कामगाराचा खर्च किती झाला हे सगळं झालं त्याच्यामध्ये तुमच्या खाली खर्च पहिले समजतोय. हो हो हो. 1.5 लाख खर्च झालाय तर एक व्यापाऱ्याने 1 लाखाला मागितलं, देईल का तो? नाही. पहिलं असं व्हायचं. हो हो. पण आता ते ऍप भेटल्यामुळे त्यांचा खर्च ताळेबंद व्यवस्थित होतोय आणि त्याचा जो भाव आहे तो ठरवतोय आता शेतकरी, अगदी, की मला कितीला विकायचं. तुम्ही आता जो अर्थव्यवस्थेचा नियम सांगितला, डिमांड अँड सप्लाय, मागणी आणि पुरवठा, तुम्ही जो शेतकऱ्यांकडनं तुमच्या कलेक्शन सेंटरला जो माल घेता, तर शेतीचे जे उत्पन्न आहे ते अशा गोष्टी आहेत की ज्यांची शेल लाईफ ठरलेली असते सर. जर आपण फळभाज्या घेतल्या त्यांचे जास्त असते, पालेभाज्याची त्यांच्या तुलनेत कमी असते, किंवा इतर फळांची, तर हा एक्सपोर्ट करताना हा माल जेव्हा तुम्ही परदेशामध्ये हे करता तर त्यावेळेस मग त्याचं सॉर्टिंग कसं केलं जातं आणि किंवा त्याच्यामध्ये मालाची गुणवत्ता तुम्ही कशी ठरवता सर? पहिले तर बागा चेक होतात. ओके. शुगर लेवल असेल, त्याचं क्वालिटी, किंवा ग्रेप्स आहे, समजा ग्रेप्स हे नाजूक पार्ट आहे. हो हो हो. त्यात शुगर लेवल 14 असेल, जाऊ 17-18 होते. हो हो. तो टेम्परेचर पूर्णपणे. आता टेक्नॉलॉजी खूप चांगली आलेली. हो हो. ती बागा पहिले बुक होतात, बुक झाल्यानंतर कंटेनर बॉक्स वगैरे त्या गावात येतात. हो. तिथून ज्यावेळेस ते पॅकिंग होतात त्यावेळेस क्वालिटी मलाच पॅकिंग होतं पूर्णपणे, कारण की एकदा तो पॅक झाला की तो सेम तिथे पोहोचणार आहे. ओके. सेम टेम्परेचरला. केळीचं पण सेम आहे, 4, 5, 6 हँड आणि खोडवा चालत नाही. हो हो. नवीनच चालतं, चिल्लर वेगळा असतो, त्याची क्वालिटी. हो हो. कांद्याचं तसंच आहे की 45+ लागतो, 50+. बरोबर. म्हणजे प्रत्येक क्रॉपला काहीतरी त्यांचं स्पेसिफिकेशन असतं. ओके. क्वालिटी इथूनच चेक होते. एकदा चेक झालं, त्यांना पैसे भेटले शेतकऱ्याला, तिथे किती रेट होईल हे 10-15 दिवसानंतर कळतं. अच्छा. त्यामुळे रेटचं आपण बोलू शकत नाही. जसं आता तुम्ही सांगितलं की बाजारभावात चढ उतार चालू असते, तर शेतकऱ्यांनी माल घेतला तर मग त्यांच्या असं दराचं नियोजन कसं केलं जातं तुमच्या इथे? की म्हणजे शेतकऱ्यांना आता आपण तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सांगितलं की शेतकऱ्यांकडनं माल उचलला तर सॉर्टिंग करून शेतकऱ्यांना तुमच्याकडनं मी एक पाहिलं की शेतकऱ्यांना पूर्ण आश्वासन भेटतंय की बाबा ही जी कंपनी आहे ते आपल्याला योग्य भाव देते, त्याच्यामुळं इतर दलालांचे तर कामं बंदच झालेत. पण आज तुमचा महाराष्ट्रामध्ये पाहत असताना की तुमचा जो ग्राफ आहे की जो विश्वासार्हता म्हणतो आपण शेतकऱ्यांमध्ये वाढत चालली. त्यामुळे आज मी पाहिलं की ज्यावेळेस मी तुमचा स्टडी करत होतो त्यावेळेस पाहिलं की सुरुवातीला एवढं शेतकऱ्यांचं म्हणजे रिस्पॉन्स हे नव्हता. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ते मेळावे घेतले, मेळाव्यांमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सांगितलं की बाबांनो असे हे करा, सॉईल टेस्ट काय असतं हे असतं, त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्हाला जे प्रतिसाद भेटत असेल की शेतकरी म्हणत असतील की आज मी पाहतो तुमचे जे व्हिडिओ असतात खाली देव माणूस म्हणून त्या शेतकऱ्यांचा देव माणूस, तर त्याबद्दल शेतकरी जेव्हा तुम्हाला असं भरभरून प्रेम देतात त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं सर? सर्वप्रथम तर सगळ्यात दुःखी जर व्यक्ती ह्याच्यावर असेल तर शेतकरी होता, आणि त्याच्यामध्ये हात घातलाय मी. पहिली गोष्ट, आणि एवढं इझी नव्हतं हे. हो. आणि मी म्हटलं ना सुरुवातीला 3-4 वर्ष मी त्यांना दिलेत प्रॉपर. हो. त्याचे दुःख पहिले व्यथा समजून घेतलेत, आणि मग त्याच्या मागं मला यश आहे. कारण प्रॉब्लेमवरती तुम्ही काम करा, तुम्हाला जगात सगळीकडे तुम्हाला रिस्पॉन्स. अगदी. तर मी शेतकऱ्यांना ज्यावेळेस पाहायचो, त्याचे टेन्शन पाहायचो ना, तर मला वाईट वाटायचं. पण वाईट वाटून त्याचा थोडी बरोबर. पण जेव्हा त्रास कमी करायचो ना, घरी आपलं जेवायला ताट असायचं. हो हो. जाताना 2-4 कॅरेट एक्स्ट्रा द्यायचे, साहेब तुमच्या घरी घेऊन जावा. हो हो.
पैसे आले तर साहेब पैसे नंतरून द्या, हा विश्वास जो माझ्यावर टाकला ना, हो सक्का भाऊ वगैरे आपले जेवढे जवळचे असतात, कुणी कोणाला पैशाला थांबत नाही. बरोबर. तो शेतकरी 5-5, 10 लाखाची गाडी आम्हाला बिंदास पाठवायला लागले. हो हा विश्वास खूप मोठा आहे ना बरोबर. जिंकलाय मी. आणि त्याचं प्रेमच खूप वेगळं आहे आणि बरोबर. त्यांचे आशीर्वाद आहेत. काही जण म्हणतात की आमच्या देवाला तुमचा फोटो ठेवतो आम्ही अगदी किंवा तुम्ही भेटले म्हणून आम्हाला हो. समजलं की मार्केट कसं शिकवायचं. त्यांच्या पोरांना मी बरंच काही शिकवतो. हे ज्यावेळेस ऐकतो ना आपण, एक आतूनच एक अजून काम करायची ताकद मिळते, अगदी अजून सर. शेतकरी जुळण्याची ताकद भेटली अगदी, आणि आज अगदी. लाखो शेतकरी माझ्यासोबत जोडलेत. हो हेच मला स्वामींचा आशीर्वाद आहे. अगदी. म्हणून तर सर शेतकऱ्याला बळीराजा म्हणलं गेलंय. बळीराजा म्हणजे स्वतःच्या दुःखांचा, स्वतःच्या त्रासाचा बळी देऊन सुद्धा तो बाकीच्यांना सुखी ठेवतो, म्हणून तर त्याला बळीराजा म्हणलं गेलंय. आता मी काही महिन्यांपूर्वी तुमचा व्हिडिओ पाहिला, तुम्ही जवळजवळ काहीतरी समथिंग 400 शेतकऱ्यांना तुम्ही दुबईला घेऊन गेलते. तर तो प्रवास कसा होता आणि त्या शेतकऱ्यांचा अनुभव कसा होता? ॲक्च्युली ती संकल्पना म्हणजे येण्याचं एक असं कारण होतं की शेतकऱ्यांना किती तुम्ही सांगितलं आणि त्यांना रिअलमध्ये करून दाखवणं फरक आहे. हो. मी आता ठरवलं बघू तरी म्हणलं आणि मी एक व्हिडिओ बनवला होता, व्हायरल झाला, हो की मी काही शेतकरी शोधतोय हो हो की ज्यांना मी फ्रीमध्ये मार्केट Okay. शिकवणारे बाहेर देशातलं. मग त्यावेळेस निवडण्यात आलं मग नाशिक, अमरावती, जळगाव, सातारा सगळीकडे शेतकरी म्हणून पहिल्या लॉटमध्ये 150 शेतकरी मी दुबईला घेऊन गेलो. अच्छा. तिथं गेल्यावर पहिले त्यांना मार्केट शिकवलं हो सकाळी. हो त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी मी त्यांना सुपर मार्केट फिरवलं. हो 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 त्याच्यानंतर कोल्ड स्टोरेज फिरवलंय. हो हो तिथं काय स्वच्छता आहे, हो, तिथं हो. कसं पॅकिंग लागतं ओके. आणि कुठल्या कुठल्या देशातनं माल आपल्याकडे येतोय हे त्यांनी डोळ्याने पाहिलं. हो पाहिल्यावर जाताना हे कसे होते, धोतर हे टोपी, शेतकरी आपलं हो हो बिचारा हो 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 आहे त्या ह्याच्यामध्ये लक्षात आला. पण मी त्यांना सांगितलं होतं येताना मात्र ब्लेझर तुमच्याकडे पाहिजे. अच्छा. तिथं उतरलं सगळं, येताना त्यांना ब्लेझर घातलं. ते इतके आनंदी होते कारण माझं स्वप्न तेव्हा खरं पूर्ण झालं. कारण की आपला शेतकरी सुटबुटात का नसावा, तो बाहेर शेत का नाही फिरला पाहिजे, आणि ते माझं स्वप्न पूर्ण झालं. आणि त्यातनं पण मला खूप प्रतिसाद भेटला आणि त्याच्यामुळेच मला कदाचित ते लोकमतचा लंडनला महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाही मिळाला. म्हणजे आपण पहिलं करा द्यायला तो बसलाय. त्यानं तुम्ही सर हे केलंच, पण त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली की अरे आपण पण असं करू शकतो. आणि मी पाहिलं सर की आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यासाठी कार्य करणाऱ्या काही काही संस्था आहेत, जनकल्याणकारी संस्था आहेत. नाम फाउंडेशन असेल, पाणी फाउंडेशन असेल, हे जे शेतकऱ्यांसाठी कार्य करतात. समर्थ क्रॉप केअर हा तुमचा एक उद्योग व्यवसाय विषय बाजूला ठेवून तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक म्हणतो आपण की देशभक्तीची भावना तुमची जी आहे की म्हणजे की आपला व्यवसाय सोडून सुद्धा काहीतरी शेतकऱ्यांसाठी लोककल्याणकारी कार्य झालं पाहिजे. ती प्रेरणा तुम्हाला कशी मिळेल किंवा तुम्हाला असं का वाटलं की व्यवसाय व्यतिरिक्त सुद्धा हा बदल घडला पाहिजे? सगळेजण म्हणतात पूर आला, पाणी आलं, सगळं. बरेच लोक जातात, व्हिडिओ करतात. आज मी माझी मदत आहे ना, आर्थिक मदत तुम्ही करताना दाखवू नका कोणाला, बरोबर. किंवा त्याला भक्कम बनवा. आम्ही खूप शेतकऱ्यांसाठी बरंच काही हो केलं हो आहे. हो पण त्याला दुखवू नका तुम्ही. हो एखादी मदत करताय ना, निस्वार्थपणे करा. अगदी. कारण की आपण काय करतो ना ते आपल्याला भेटतं रिपीट काय बरोबर. नाही. आणि जर का आपल्याला फायदेशीर तुम्ही करत असाल तर थोडा 4 लोकांसाठी आहे फक्त ते, अगदी. आहे ना. तुम्ही प्रत्येकासाठी काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. आणि मी त्याच्यातनं तेच केलं ना. आज शेतकऱ्यांचा जो मुलगा एखादं शिक्षण घेऊ शकत त्याला शिक्षणासाठी मदत केलंय. शेतकऱ्यांची मुलं आहेत जे UPSC MPSCला शिकायला, तिथं आपण वाचनालय तयार हो केलं. हो. काही मुली आहेत समजा हो. त्यांना डिग्री घ्यायची मग पैसे नाहीत, अच्छा. पण मी त्यांना डायरेक्ट डिग्रीचे पैसे भरलेत. वा. काही महिला अशा आहेत की त्याच्याकडे कला खूप आहेत पण पुढे जाता येत नाही, आत्महत्या करण्याची वेळ आहे, मग त्यांना कांडपची मशीन घेऊन देणे. अच्छा. मग ती एक महिला हे करते. एक माझ्याकडे अशी घटना आहे की एका व्यक्तीचे रिक्षा घेऊन गेले होते आणि त्याच्यावर तिचं घर चाललं होतं देणे झाल्यानंतर. पण मी त्याला देणं नाही फेडलं, मी त्यांनी रिक्षा घेऊन दिली. वा. नवीन तुझं आयुष्य तयार कर. पण कुठेही हा व्हिडिओ नाही, व्हायरल नाही, काय नाही. मग समाजकार्य हे खूप गरजेचं आहे. आज परमेश्वरानं आपलं दिलंय त्यातलं आपण देणंही आहे काय. अगदी. ह्याच्यातून सर तुमचं मोठेपण तर दिसतंच की तुम्ही समस्या तात्पुरती भागवण्यापेक्षा तू कायम त्याच्यातनं बाहेर कसा पडशील हा तुम्ही विचार केला. मला म्हणायचं होतं सर, आज आपली कंपनी समर्थ क्रॉप केअर, आज तुमचा जो परिवार आहे, तुम्ही जी सुरुवात केली छोट्यातनं, आज हा वाढत चाललाय. आणि असा वाढत परिवार जेव्हा तुमचा वाढत चाललाय, तुमची प्रगती वाढत चालली, तुम्ही यशस्वी, तुमच्या यशाच्या पायऱ्या चढत चाललेत. आणि अशा वेळेस कधी कधी आपल्याला प्रॉब्लेम येतात, समस्या येतात. आपण म्हणतो ना की कधी कधी अपप्रचार होतो. आपण ती म्हणे बघा, सत्य चप्पल घालास तेव्हा खोटा गावभर फिरून आलेला असतं. मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या मनाचा समतोल असेल, तुमचा जो पेशन्स असेल, किंवा की तुम्हाला ज्या गोष्टींना सामोरं जायचं आहे की बाबा, ते तुम्ही कसं हँडल करता सर? हे बघा,
ज्यावेळेस माणूस एक चांगलं कार्य करतो बरोबर. किंवा एक व्यावसायिक बनतो त्याला त्रास हा नक्की आहे. हो. मग व्यवसाय म्हणणं असेल किंवा माझे कॉम्पिटिटर लोक असतात राईट. किंवा त्याच्या पलीकडे काही लोकांना आहे ना हे आवडत नाही की हा माणूस कसा पुढे चालला. हो हो हो. ठीक आहे ना, पण हे कधी ना कधी होणारच आहे. हो. पण ज्या ज्या वेळेस माझ्यावर संकट आले हो. मी माझं डोकं शांत ठेवलं. मला अध्यात्मिकची ताकद खूप आहे. हो. मी आपलं नाम जप करतो स्वामीच्या कृपेने सगळं अच्छा. चांगलं होतं. आणि मी एकच मागतो की ज्या व्यक्ती माझ्याबद्दल वाईट हे करतात ना त्याला हो. सद्बुद्धी देतो. अगदी अगदी अगदी. मला काय करायची वेळ येऊ देऊ नको. आणि असं कधीच माझ्याकडनं वाईट घडलेलं नाहीये. मी कधी कोणाला वाईट बोलत नाही. मी तथास्तु म्हणतो. त्याच्याकडनं मला काहीतरी शिकायला भेटतं आणि अजून मी स्पीडने काम करायला चालू होतो. त्यामुळे मी ते निगेटिव्ह न घेता त्याला पॉझिटिव्ह घेतो. अगदी. यातून सर तुमचा निरक्षर विवेक जो आहे की वाईट सोडून द्या आणि चांगलं ठेवा हा दिसतोय. आता आध्यात्मिकावर विषयावरती तुम्ही बोलले. तर मला असं विचारायचं होतं सर, तुमचं जे डेली शेड्यूल आहे एकदम बिझी असेल काय असेल तर तुम्ही तुमच्या आध्यात्मिक गतीसाठी कोणती वगैरे अशी विशिष्ट पूजा करता, नामस्मरण करता किंवा काय असं स्वतःच्या मनशांती जी आहे स्टेबल ठेवण्यासाठी असं काय करता सर तुम्ही? ज्यावेळेस कोविडचं खास करून जर उदाहरण घेतलं, हो. कोविडमध्ये प्रत्येकाला वाटलं की आपलं शरीर हो. निरोगी तर सगळं आहे. पण त्याच्या अगोदरपासून मला एक स्वामी समर्थांची पोथी आहे हो. अध्यात्म, ते वाचल्याशिवाय माझा दिवसच सुरुवात होत नाही. अच्छा. आणि जर त्या काही वाचन नाही केलं ना काहीतरी चुकल्यासारखं होतं. अच्छा. आणि सुरुवात असते. आणि माझं टीका लावतोय मी हो ते एक माझं लोगोच झालंय थोडक्यात. हो हो हो. म्हणजे स्वामी हो, हो. भक्त ते. आणि एक सकाळी जेव्हा आपण चांगले विचार करतो हो. निघताना तर 100% चांगलंच होत असतं. हो हो हो. काय की चांगले मीटिंग्स, चांगले अचिव्हमेंट, सगळ्यांसोबत नीट बोलणं हो हे हो हो. आपल्याला घडतं ना हो, हो, सकाळपासून हो. चांगलं. तर ते एक माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की मला अध्यात्मिकचं हो, हो. वेड आहे. दुसरं, हं. आपण वयाचा विचार करतो. मी प्रत्येकाला प्रत्येक मेळाव्यामध्ये सांगायला लागलो की तुम्ही पैसे खूप कमवताल माझ्या संग काम हो, हो, हो. करून, सरळ होईल. पण तुमच्याकडे पैसे असले पण तुमचं शरीर जर नीट नसेल बरोबर तर त्या आलेला पैसा उपभोग कसा घेणार. बरोबर. तर त्यांना मी सगळ्यांना सांगायचं जेवढं तुमचं वय तेवढं तुम्ही टाइम काढा स्वतःसाठी. अगदीच. जर माझं 36 वय आहे तर 36 हो. मिनिटं मी जर माझ्या स्वतःसाठी नाही दिले तर जगण्यात काय अर्थ नाही. अगदी मग मी मेडिटेशन करतो. हो. माझं मोबाईलवर सगळं साईडला असतं. हो. रोज सकाळी हम्म. मी पोथी वाचतो, शांत होतो. माझं मला समजतं मी काल काय चूक केली हो 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 आणि मला आज काय काम करायचं हो. आणि त्या कारणे मी पुढे जातो. हे मी प्रत्येक जणांना सांगतो. असं मी तुम्हाला आता विचारलं, असं विशिष्ट तुम्ही स्वामींची तर कृपा आहेच, असं तुम्ही विशिष्ट कोणता मंत्र जप वगैरे किंवा अशी बैठक आहे का तुमची की आपण म्हणतो नामस्मरणाची? आज प्रेमानंद महाराज सर्वांना सांगतात ते की नाम जप करा, बैठक करा, हे करा. तर तुमची अशी कोणती विशिष्ट बैठक आहे का की असं कोणता मंत्र तुम्ही जप करता वगैरे? सर्वप्रथम तुम्ही काय प्रत्येकाला फोनवरती श्री स्वामी समर्थ वगैरे हो म्हणतो. हो हो ठीक आहे, स्वामी ओम. आणि प्रत्येक जण मला स्वामी नावानेच माझा नंबर सेव्ह केलेला हो, हो, आहे हो. सगळीकडे. पण सगळ्यात मोठी जर घटना जर बघितली माझ्या आयुष्यामध्ये आला तर ज्यावेळेस एकावरती ज्यावेळेस येतं तेव्हा काय वाटत नाही. एक हो. कुटुंबावर जेव्हा हजारो कुटुंबावरती एखादं संकट अगदी, येतं अगदी. त्यावेळेस खूप जिम्मेदारी असते. हो आणि त्याच्यातनंच माझी जेव्हा प्रचित झाली की नवी सांगवीमध्ये ज्यावेळेस मी एका केंद्रामध्ये गेलो तिथं गुरुजींनी जे मला हे दिलं, जप दिलं, त्यांनी मला सांगितलं की परमेश्वर वगैरे एकच आहे. हो आहे ना, पण त्याच्यामध्ये तुमचं नामस्मरणामध्ये सगळं काही आहे. हो हो हो. आणि तेव्हा मला तो मंत्र जो भेटला, हं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे नाम मला भेटलं आणि मी त्यातच वाहून गेलो. आणि माझे किती जरी मोठं संकट आहे हो तो इतक्या इझिली निघून गेलं हो. मला समजलं पण नाही. अगदीच. जगद्गुरु परिव्राजकाचार्य परमहंस वासुदेवानंद टेंबे स्वामी यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या विश्वशांती मंत्राची स्वयंसिद्ध रचना केली तर माणसाच्या कल्याणासाठी. आणि या मंत्राची प्रचिती सर मला आत्ता वैयक्तिक अशी दिसते की एवढ्या प्रेशरमध्ये असताना, टेन्शनमध्ये असताना, धावपळीत असताना तुमच्या चेहऱ्यावरती जो शांतपणा टिकलाय कदाचित याच मंत्राची ती कृपा आहे. आणि जाता जाता सर मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा होता की तुमच्या पूर्ण शेड्यूलमध्ये तुमचा काही छंद वगैरे आहे का किंवा तो तुम्ही कसे जोपासता, काही आवड वगैरे का? ओके, जिच्या आईमुळे मी उभं झालो हो. आणि ज्या शेतकऱ्यामुळे मी आज मोठं झालोय त्याला डोक्यात एकच आहे की एक माझा शेतकरी राजा ना ज्या दिवशी 100% लोक म्हणतील की कर्जमुक्त आहे हो तेव्हा मला खरं माझं हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होईल. हा माझा छंद. आणि आई वडिलांनी प्रत्येकाने आपल्या आईचं आहेत ना स्वप्न पूर्ण करा. अगदीच. तुम्ही तो एक छंद आयुष्यात तुम्हाला कधीच कमी नाही पडून देणार. कारण जर आई असुस्तवर तुम्ही आईच्या नावाने झाडं लावा. हो कारण आईची सावली असताना आणि नसताना पण पाहिजे. बरोबर. तर त्यामुळं रोपांची, झाडांची कदर करा आणि शेतकऱ्यांची कदर करा आणि आईवडिलांची. हेच माझा अगदीच. छंद आहे.
आपण पाहतो की लोक यशाच्या शिखरावरती पोचल्यानंतर त्यांना सर्व खुजे दिसायला लागतात, सगळे ठिंगणे दिसायला लागतात. पण यशाच्या शिखरावरती पोचून सुद्धा सर तुमचा जो इतरांप्रती जो विचार आहे, जो लोककल्याणाचा परोपकारी जो विचार आहे, त्यासाठी आणि तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी आमच्यातर्फे RJ टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलतर्फे आपणास खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही अशाच प्रगतीपथावर कार्यरत राहा. एवढे बोलून धन्यवाद.